गडद जंगलामध्ये पावसाच्या सरी सकट उगवणारा एक फंगस, बुरशी म्हणजे निसर्गाची एक अद्भुत देण आहे. ही बिनधास्त वाढणारी पृथ्वीची नाजूक जैवविविधता सांभाळण्यासाठी तेवढीच गरजेची आहे, पण आज तितकीच संकटात सापडली आहे. औषधी गुणधर्म, पोषण मूल्य आणि जंगलातील अन्न साखळीमध्ये तिचं मोलाचं स्थान असूनही आज हा नैसर्गिक खजिना जंगलतोड, माणसाकडून होणारी त्याची अमर्यादित तोडणी आणि हवामान बदलामुळे अदृश्य होण्याच्या मार्गावर आहे. ही कहाणी आहे त्या शांतपणे उगवणाऱ्या पण निसर्गाच्या आरोग्याचा आरस असणाऱ्या मशरूम म्हणजेच अळंबी, ज्याचं संरक्षण माणसाच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचं जीवन अल्प असतं, पण त्याचा प्रभाव मोठा. अन्न शृंखलेतली एक महत्वाचा घटक, औषधी गुणधर्माने भरलेलं आणि जैवविविधतेचा एक अविभाज्य भाग. रानात उगवणारं हे रत्न म्हणजे मातीतील मशरूम अर्थात अळंबी. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी तुम्हाला सफर घडविणार आहे एका अशा दुनियेची जी मानवी वस्तीपासून दूर आणि निसर्गाच्या कुशीत निवांतपणे वसली आहे. ही केवळ एक जंगल दुनिया नाही, तर ही निसर्गाने जगलेली कविता आहे, जिथे जीवनाचं खरं सौंदर्य दिसतं, ऐकू येतं आणि जाणवतं. चला तर मग आजच्या या निसर्ग भेटीत निसर्गाचं सौंदर्य पाहूया. जंगलातून स्वतःची स्वतंत्र वाट काढत वाहणाऱ्या नदी नाल्याचं सुंदर असं दृश्य बघूया. मातीच्या गर्भातून वर येणाऱ्या एका जादुई सजीवाचा शोध घेऊया. मशरूमचं जग उलगडूया. मित्रांनो, जंगलात चालताना प्रत्येक पान, फांदी, कीटक किंवा पक्षी काहीतरी शिकवून जातो. संयम, निरीक्षण आणि सहअस्तित्व. झाडाचा दरवळ, ओलसर मातीचा गंध, पक्ष्यांचा किलबिलाट ही जंगलाची भाषा असते. माझ्या सफरीत तेच माझे संगीत आणि स्फूर्ती ठरते. जंगलात फिरताना वाटतं आपण निसर्गाचे एक भाग आहोत, वेगळे नाही. ही अनुभूती मनाला शांत करते. झाडं, वेली आणि अनगिनत सूक्ष्मजीव हे न बोलताही किती काही सांगून जातात, हे समजून घेणं हीच जंगलाची खरी ओळख आहे. निसर्ग आपल्याला समजून घेतो, आपल्यावर प्रेम करतो, पण त्याच वेळी तो आपल्याला शिस्तही शिकवतो. पावसातील ते निसर्गाचं सौंदर्य मी डोळ्यात साठवत चालली होती. तेवढ्यात दाट जंगलामधून चालत असताना समोर एक लहानशी नदी आली. ती काही भली मोठी नव्हती, पण तिचा खळखळाट, तिचं गार पाणी आणि काठावरच्या झाडांची सावली या साऱ्यांनी ती नदी एकदम जिवंत भासू लागली. मी थांबली. हळूहळू त्या पाण्यात पाय टाकला. थंडगार लाटांनी पायांना गोंजारलं. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना एक वेगळाच अनुभव मनात जाणवत होता. पायाखालचे दगड कधी घसरत होते, कधी स्थिर वाटत होते, अगदी आपल्या जीवनासारखे. आजूबाजूला काहीच आवाज नव्हता, फक्त नदीचा मधुर खळखळाट आणि पक्ष्यांचा मंजूळ स्वर. त्या क्षणी असं वाटलं की वेळ थांबली आहे. हा क्षण, हा अनुभव, हीच तर खरी जीवनशाळा आहे. नदी पार केल्यावर मागे वळून पाहिलं. ती नदी अजूनही तशीच वाहत होती, पण आता ती केवळ पाणी नव्हती. ती एक आठवण होती, एक भावनिक स्पर्श आणि निसर्गाने दिलेला एक मौन संदेश. जीवनातल्या प्रत्येक अडचणीला जर नदीसारखं वाहू दिलं, तर त्या अडचणी सुद्धा आपल्याला कुठेतरी सुंदर ठिकाणी घेऊन जातील. प्रवाह तिचा खडखडाट करतो. दगड धोंडे अडवू शकले नाहीत, कारण नदीने आपला मार्ग स्वतःच ठरवलेला असतो. नदी सांगते, थांबू नकोस, प्रवाहातच खरी मजा आहे हे विसरू नकोस. वाहणाऱ्या पाण्यात प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. मनही तसंच निर्मळ ठेवलं तर सगळं स्पष्ट कळतं. नदी नष्ट होत नाही, ती समुद्राशी जाऊन एक होते. तसंच माणसाचंही आहे. प्रवास संपतो, पण अस्तित्व टिकून राहतं. प्रवास संपतो, पण अस्तित्व टिकून राहतं.
पावसाळा सुरू होताच जमिनीखालून वर येणारी एक अद्भुत भेट म्हणजे मशरूम अळंबी. ही एक प्रकारची बुरशी आहे जी पावसाच्या ओलसर हवामानात आणि सेंद्रिय पदार्थांनी भरलेल्या मातीमध्ये उगम पावते. ही बघा अळंबी. मित्रांनो, ही बघा इकडे अळंबी आली आहे आणि ह्यांना बघून निसर्गाचं सौंदर्य खुलून जातं. किती छान आली आहे बघू शकता. ही अळंबी आम्ही तोडणार नाही, कारण फारसे कीटक हे खाऊन त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. ह्यांना एकटक बघितलं की असं वाटतं निसर्गात किती सौंदर्य दडलं आहे. मी या निसर्गाचं फुललेलं सौंदर्य बघायला आली होती. आता मी ह्यांचा निरोप घेऊन घरी चालले. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पावसाळ्यात फुललेल्या निसर्ग सौंदर्य बघता बघता मशरूम आणि निसर्ग पर्यटन पण समजून घेऊया. मशरूम ही वनस्पती नाही, तर एक प्रकारचा फंगस बुरशी आहे. ती माती खालून उगम पावते आणि योग्य तापमान आर्द्रता मिळाली की वर दिसू लागते. मशरूमचा वरचा भाग म्हणजे फक्त त्याचा फळधारक भाग असतो. खऱ्या मशरूमचा 90% भाग माती खाली असतो. त्यांची वाढ विशिष्ट हवामान व जमिनीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. जुलै ते सप्टेंबर या काळात, विशेषतः पावसाळ्यात, जंगली मशरूम मोठ्या प्रमाणात उगवतात. जमीन ओलसर झाल्यावर थोडी थंडी आणि सावली असलेलं ठिकाण ही त्यांची वाढण्यासाठी योग्य स्थिती असते. ज्या जमिनीत भरपूर सेंद्रिय द्रव्य असतं तिथे मशरूम उगम पावतात. त्यामुळे ते मातीच्या सुपीकतेचे निदर्शक मानले जातात. मशरूम मातीतील सेंद्रिय घटकांचे पुनरुज्जीवन करतात. यामुळे माती सुपीक होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पीक उत्पादनासाठी अनुकूल बनते. मशरूमचे मायसेलियम पाणी शोषून ठेवतात. यामुळे पाण्याचे वाया जाणे थांबते आणि भूमिगत पाणी टिकून राहते आणि पाण्याचा जलस्तर सुधारण्यास मदत होते. मायसेलियम म्हणजे मशरूमच्या मुळांचं जाळं, जे माती खाली पसरलेलं असतं. अगदी सोप्या उदाहरणात सांगायचं म्हणजे जसं झाडाला मुळे असतात तसं मशरूमला मायसेलियम असतं, पण ते माती खाली लपलेलं असतं. मायसेलियम हे मशरूमचं खऱ्या अर्थानं जीवन आहे, जे माती खाली वाढतं, जगाला जोडतं आणि निसर्गाचं संतुलन राखतं. एवढंच नव्हे तर मशरूम कार्बन डायऑक्साईडचे शोषण करून सेंद्रिय घटन विघटित करून कार्बन सायकल संतुलित ठेवतात. त्यामुळे हवामान बदलावर म्हणजे क्लायमेट चेंजवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. मशरूम हे अनेक सूक्ष्मजीव, कीटक आणि जनावरांचे अन्न आहे. त्यामुळे जैवविविधता टिकविण्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. काही विशिष्ट प्रकारचे मशरूम जमिनीतील धातू किंवा विषारी रसायने शोषून घेतात. हे पर्यावरण स्वच्छतेसाठी नवे साधन ठरत आहे. मशरूम उगवतात तिथे समजावे की ती जमीन आरोग्यदायी आणि सजीव जैवसंपत्तीने युक्त आहे. हे निसर्गाचे संकेत आहे की तिथे पर्यावरण संतुलित आहे. मातीतील मशरूम हे निसर्गाचं लपलेलं रत्न आहे. त्याचं संरक्षण केल्यास आपण माती, झाड, प्राणी आणि आपलं पर्यावरण सगळ्यांचं आरोग्य टिकवू शकतो. मशरूम हे अनेक कीटक, सूक्ष्मजीव आणि लहान प्राण्यांचे अन्न असतात. जर मशरूम नष्ट झाले तर त्या सजीवांचं जीवन सुद्धा धोक्यात येईल. त्यामुळे संपूर्ण अन्न साखळी विस्कळीत होऊ शकते. मित्रांनो, मशरूम हे निसर्गाचे मूक रक्षक आहेत. त्याचं रक्षण म्हणजे आपल्या पर्यावरणाचं भविष्य. जगभरात दरवर्षी 200 पेक्षा अधिक मशरूम प्रजाती नोंदवल्या जातात, पण त्याच वेळी अनेक नामशेष होतात. ह्याचं संवर्धन झालं नाही तर आपण अमूल्य नैसर्गिक संपत्ती गमावू शकतो.
शोध लावले जात आहेत की काही मशरूम मधुमेह, कर्करोग, हृदयरोगावरही उपयोगी ठरू शकतात. पण ही प्रजाती टिकवायची असेल तर त्यांचं संवर्धन हाच उपाय आहे. मशरूम ही मातीतील मौल्यवान निसर्गाची देण आहेत, जी न बोलता संपूर्ण पर्यावरणाचं रक्षण करत असतात. त्याचं संवर्धन म्हणजे आपल्या मातीचं आणि आरोग्याचं संरक्षण. मशरूम माणसासाठी पर्यावरण रक्षक आहे, पण आपणच जर ती तोडून उद्ध्वस्त केली तर ते पृथ्वीचं मौल्यवान रत्न कायमचे हरवतील आणि त्यांच्यासोबत हरवेल आपलं भविष्यातलं जीवन सुद्धा. मातीखाली वाढणाऱ्या मशरूमचं जग आपल्याला दिसत नाही, पण त्यांचा परिणाम आपल्या अन्नातून, आरोग्यातून आणि पर्यावरणातून नक्कीच जाणवतो. हे सूक्ष्मजीव निसर्गाचं मौनातलं संरक्षक आहेत. न दाखवता, न बोलता संपूर्ण पृथ्वीचं संतुलन सांभाळणारे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी एकत्र येणं ही फक्त जबाबदारी नव्हे, तर निसर्गाशी असलेली आपली नाळ जपण्याची खरी गरज आहे. मशरूम वाचवा म्हणजे पृथ्वी वाचेल, आणि पृथ्वी वाचली तर आपण वाचेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत.